स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलवरती. हिंदू धर्मात सर्व महिन्यांमध्ये अत्यंत पवित्र आणि भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय महिना म्हणजेच श्रावण महिना. या महिन्याची आपण सर्वजण वर्षभरातून आतुरतेने वाट पाहत असतो. यंदा म्हणजेच 2026 मध्ये श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, यंदा किती श्रावण सोमवार आलेले आहेत, 3 की 4 आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच श्रावण महिन्यातील उपवासाला असा कोणता एक पदार्थ जो आपण चुकूनही खायला नको. यासोबतच श्रावण महिन्यात काय करावे, काय टाळावे याबद्दलची संपूर्ण आणि शास्त्रशुद्ध माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात तारखांबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे अमनंत पंचांग म्हणजेच मुख्य नक्षत्रावर आधारित मानले जाते. त्यानुसार आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. वर्षी 2026 मध्ये श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यांमध्ये सुरू होत आहे. यंदा 13 ऑगस्ट 2026 गुरुवार या दिवशी आषाढ अमावस्या संपून श्रावण महिन्याची पहिली तिथी म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होत आहे. म्हणजेच अधिकृत प्रमाणे गुरुवार 13 ऑगस्ट 2026 पासून आपल्या महाराष्ट्रात पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. हा संपूर्ण महिना भक्ती आणि शक्तीचा काळ मानला जातो, ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या व्रताने किंवा सणाने जोडलेला असतो. आता हा महिना कधी संपणार ते पाहूया. यंदाचा श्रावण महिना हा 11 सप्टेंबर 2026 शुक्रवार या दिवशी संपणार आहे. श्रावण महिन्याची अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या असेल. म्हणजेच 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 या साधारण 29 ते 30 दिवसाच्या कालावधीत यंदाचा श्रावण महिना आहे. या संपूर्ण काळात सृष्टी जणू हिरवा शालू नेसून नटलेली असते आणि वातावरणात वेगळा सात्विक आनंद पाहायला मिळतो. आता आपण सर्व शिवभक्तांच्या मनातील सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न जाणून घेऊया. तो म्हणजेच आता श्रावण सोमवार किती आहेत आणि ते कोणत्या तारखेना येत आहेत. श्रावण महिन्यातील सोमवारांना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा दृढ विश्वास आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी गुरुवारपासून श्रावण सुरू होत असल्यामुळे यंदाच्या या कालावधीत एकूण 5 सोमवार येत आहेत की 4, तरी पंचांगानुसार या काळात एकूण 4 सोमवार भगवान शंकरांचे या उपासनेसाठी आपल्याला मिळणार आहे. या 4ही श्रावण सोमवारच्या तारखा आणि त्या दिवशी वाहण्याची शिवामूठ तुम्ही अशा पद्धतीने वाहू शकता. आता पहिला जो श्रावण सोमवार आहे तर तो 17 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. हा श्रावणातील पहिला सोमवार असल्याने या दिवशी शिवामूठ म्हणून तांदूळ वाहण्याची परंपरा आहे. दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्ट 2026 रोजी असेल. या दिवशी महादेवाला शिवामूठ म्हणून तीळ अर्पण केले जातात. तिसरा श्रावण सोमवार हा 31 ऑगस्ट 2026 रोजी असून या दिवशी शिवामूठ म्हणून मूग वाहतात. चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार हा 7 सप्टेंबर 2026 रोजी येत आहे. या शेवटच्या सोमवारी शिवामूठ म्हणून जव किंवा जवस वाहण्याची पद्धत आहे. या 4ही सोमवारी जर तुम्ही मनोभावी उपवास केला आणि महादेवाची आराधना केली तर तुमच्या घरातील इडापिडा टळेल आणि सुख समृद्धी नांदेल. आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळणार आहोत, ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात किंवा माहिती नसल्यामुळे चूक करतात. श्रावण सोमवार किंवा श्रावणातील इतर उपवासाला असा कोणता एक पदार्थ आहे जो आपण चुकूनही खायला नको. आपण सर्वजण उपवासाला साबुदाणा, वरईचा तांदूळ, बटाटा, फळे खातो. परंतु शास्त्रानुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने उपवासाच्या दिवशी या दिवशी सोमवार असल्यामुळे चुकूनही आपल्याला भगर, ज्याला वरई म्हणतात, तर ती आपल्याला चुकूनही खायची नाही आहे. यासोबतच आपल्याला पांढरा जे मीठ असतं ते खायचे नाही. त्याऐवजी आपण सेंदे मीठ उपवासाला खायचं आहे. यासोबतच आपल्याला जे सूर्यफूल तेल असतं आणि सोयाबीन तेल असतं ते सुद्धा आपल्याला टाळायचे आहे.
त्यामुळे आपल्याला इथे तुपाचा किंवा मग तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर जो आहे तर तो करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या उपवासाला टाळायचे आहे. जर आपण उपवासाला खाल्ले तर आपण केलेले सेवेचे किंवा केलेल्या उपायांचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. श्रावण महिना आत्मपरीक्षणाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा महिना आहे. या महिन्यात आपण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल, ते आपण जाणून घेऊया. श्रावण महिन्यात रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर स्वच्छ ठेवावे. शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दूध अभिषेक करावे. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे पूजेत कमीत कमी 3 किंवा 11 बेलपत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना ते कधी उलटे किंवा फाटलेले नसावे याची काळजी घ्यावी. या महिन्यात दररोज शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. विशिष्टतः शिवलीलामृताचा 11वा अध्याय रोज वाचावा. या महिनाभरात सकाळी किंवा संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळून आरती करावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्रावण महिन्यात दान धर्माला प्रचंड महत्व आहे. गरजू लोकांना, गरिबांना अन्नदान करावे. पशुपक्ष्यांना दाणे टाकावे आणि गाईला चारा द्यावा. स्त्रियांनी या महिन्यात मंगळागौरीची पूजा करावी. निसर्गाशी जोडले जाण्यासाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात. जसे श्रावण महिन्यात काही गोष्टी करणे पुण्यकारक असते, तसेच काही गोष्टी करणे अशुभ मानले जाते. श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजे ते आता आपण नीट समजून घेऊया. सर्वात पहिले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच श्रावण महिन्यात मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. या पवित्र काळात तामसी अन्नाचे सेवन केल्याने बुद्धी भ्रष्ट होते आणि घरात दारिद्र्य येते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रावणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आपली पचनशक्ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न किंवा मांसाहार पचण्यास त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात पालेभाज्या विशेषतः पालक आणि मेथी खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात या भाज्यांवर कीटक आणि जंतू असण्याची शक्यता असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच घरात किंवा घराबाहेर कोणाशीही वाद घालू नये. कोणाचेही अपमान करू नये, खोटे बोलू नये. श्रावण हा प्रेमाचा आणि भक्तीचा महिना आहे. त्यामुळे मन शुद्ध ठेवावे. या महिन्यात शरीराला तेल लावावे. दाढी किंवा केस नखे काढणे सोमवारी आणि शनिवारी टाळावे असे शास्त्र सांगतात. अशा पद्धतीने आपण संपूर्ण श्रावण महिन्यात काय करावे, काय टाळावे, श्रावण कधी सुरू होणार आहेत, कधी संपणार आहेत, कोणते पदार्थ खावेत, कोणते टाळावेत, हे संपूर्ण आपण या महिन्यामध्ये बघितलेले आहे. काय करायचे आहे ते आता अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपण हे नियम पाळले तर भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते. त्यामुळे भोलेनाथांची आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्यावरती प्रसन्न राहावे, त्यासाठी या सर्व गोष्टी आवर्जून करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला सबस्क्राईब करा. यासोबतच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून भोलेनाथाची तुमच्या कुटुंबांवर, तुमच्या मुलांवर अगदी भरभरून कृपा होईल. जे काही नियम सांगितले आहे ते सर्व पाळण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्याचं जे फळ आहे तर ते मिळेल. ओम नमः शिवाय.